सर्व शेतकरी बांधवांचे माझा शेतकरी न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि 17 ते 20 मार्च दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवलेली आहे। राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे। यामुळे कडाक्यांच्या उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। मार्च महिना सुरू झाल्यापासून मुंबईसह राज्यात उष्णतेच्या लाटामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले होते, पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात होणाऱ्या पावसामुळे तापमानात घट झाली आहे। सोमवारी म्हणजे आज हवामान विभागाकडून काही विभागांना येलो अलर्ट देण्यात आला असून येत्या 2 ते 3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। मुंबईमध्ये गेल्या आठवड्यात तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं। त्यानंतर शुक्रवारपासून तापमानात घट झाली असून सोमवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। दरम्यान किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असेल। सतत बदलत्या हवामानामुळे तापमानात घट होत आहे। वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे येणाऱ्या लाटांमुळे उत्तर भारतातील हवामानात मोठे बदल झाले आहेत। त्याचा फटका महाराष्ट्रातील काही भागांनाही बसत आहे। पावसाची शक्यता सोमवारी म्हणजे आज मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। दरम्यान 17 मार्च ते 20 मार्च दरम्यान महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामुळे उन्हाचा कडाका कमी होणार असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार असून, परंतु या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मुंबई, पुण्यात नागरिक उन्हाने हैराण झाले असतानाच राज्यातील इतर भागावर पावसाचं संकट आहे। शनिवार आणि रविवार राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली। सोमवारी म्हणजे आज विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। दरम्यान 17-18 मार्चपासून या भागात पाऊस पडायला सुरुवात होणार असून 19 ते 20 मार्चपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। शनिवारी अकोला जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं। जिल्ह्यात 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी किमान तापमान नोंदवलं गेलं असून 17.6 अंश सेल्सिअस इतकं होतं। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।